अविनाश, काय करताय तुम्ही? तुम्ही मला वचन दिलं होतं की तुम्ही पुन्हा असं कधीच वागणार नाही. कुठलं वचन? कुठलं वचन? शिक्षा तर तुला मी देणार. अविनाश, अविनाश, अविनाश. अनु, अनु, अनु. शुभदा, काय झालं? आपल्या अनुभवबद्दल खूप वाईट स्वप्न बघितलं. थांब, पाणी पाणी देतो तुला. थांब. पाणी घे. हळू हळू हळू. असं का होतंय हो? राहून राहून अनुची खूप काळजी वाटते मला. तिला तिला सासरी पाठवून आपण चूक तर नाही ना केली? तुला भीती वाटणं साहजिक आहे, पण तू काळजी करू नकोस. त्या माणसाला मी चांगला धडा शिकवलाय. आता तो हे असलं काही करायची हिंमतच करणार नाही. आणि आपण आहोत ना सगळे तिच्या पाठीशी. काही होणार नाही ना हो आपल्या अनुला. काही होणार नाही. तू कशाला काळजी करतेस? झोप. घरात कोणी उठलं नाहीये वाटतं अजून. काल अतीच झालं आवीचं. आता बोलतोच त्याच्याशी. या घरात हे असलं चालणार नाही, बजावणार आहे त्याला. दादा, अनु, काल अभि जे काही वागला, आमची इच्छा असून सुद्धा आम्ही त्याला थांबवू शकलो नाही. सॉरी. दादा असं आपल्याच गेटमध्ये थांबलेत. आपल्याकडे झाले अनु. हो दादा. थांब, बघतो मी. काय झालं? काही काम होतं का? तुम्ही कोण? मी राजन, राजन पाटकर. अविनाश पाटकर कुठे? आम्ही त्याला अरेस्ट करायला आलोत. अटक करायला? म्हणजे काय झालंय काय? कशाला नाटकं करताय? काय? तुम्ही सगळ्यांनी मिळून ना अनुचा कायम छळ केलाय. इन्स्पेक्टर,
अरेस्ट करा सगळ्यांना. एक मिनिट काय झालंय? पोलिसांना का घेऊन आली आहेस तू? कारण तुझ्या नवऱ्याने काल तुला बेल्टने मारले ना. आणि हे सगळे ना सतत त्याला पाठिंबा देतात. म्हणून या सगळ्यांना पण अरेस्ट करा. नाही, एक मिनिट इन्स्पेक्टर साहेब, हे खोटं आहे. नीरजा, हे खोटं आहे. तुला कोणीतरी खोटी माहिती दिली आहे. असं काही झालं नाहीये. नीरजा, ऐक माझं. यांनी मला बेल्टने नाही मारलंय. त्यांनी मला हात सुद्धा लावला नाहीये. सर, मी तुम्हाला सांगितलं होतं ना, अनु खरं सांगणार नाही. ताब्यात घ्या या सगळ्यांना. चला घ्या रे ताब्यात. करताय तुम्ही? चला. अरे, काय करताय तुम्ही? अरे, सर, नाही, चला. ऐका, आम्ही काहीच केलेलं नाहीये. ऐका तुम्ही. असं काय करता? आईला सोडा ना मॅडम, असं करू नका. सर थांबा ना प्लीज. अनु अनु ऐक, शांत. मला एवढंच सांग, अविनाश कुठं आहे? तुला वेळ लागलाय का? कशी शांत होऊ मी? माझ्या घरी पोलिसांना घेऊन आली आहेस. अगं, असं काही झालं नाही सर. तुम्ही तिचं ऐकू नका. तुम्हाला चुकीची माहिती मिळाली आहे. हे कोण आहेत? ही अनुची मुलं आहेत. पिऊ बाळा, तू प्रथमला घेऊन आज जा. मला सांगा, तो अविनाश पाटकर कुठे आहे? साहेब, हो चला शोधू आपण त्याला. अरे सर ऐका ना. हे बघा, तुम्हाला चुकीची माहिती मिळाली. साहेब नाही सर ऐका. नीरजा, सांग ना तू त्यांना. अगं, त्यांनी हो मॅडम, चला. हो मी काही नाही केलं. हो मॅडम, कुठे लपू? हो मॅडम, चला बाहेर. मॅडम ऐका ना, मी काही नाही केलं मॅडम. माझं ऐकून तरी घ्या. मी पण या घरची सूनच आहे. कसं आहे ना, खोटी नाटकं करू नको. चला. नाही, मी खरं बोलते मॅडम. ही लोक ना माझाही छळ करतात. हो, पण मी सगळ्यांसमोर काही बोलू शकत नाही. मी जर ह्याला काही बोलले आणि उद्या जर ही माणसं सुटून आली ना मॅडम, तुम्हाला घराच्या बाहेर हाकलतील. म्हणून सांगते मॅडम, प्लीज विश्वास ठेवा. हे बघा, मला काही सांगू नका. चला साहेब. हवं तर मी हात जोडतो तुमच्या समोर. मी खोटं नाही बोलत आहे. मी खरं बोलते. ही लोक माझाही छळ करतात. मी खरं सांगते मॅडम, विश्वास ठेवा ना माझ्यावर. मी खरं बोलते मॅडम. ठीक आहे. थँक्यू. थँक्यू. हा, अहो अहो, काय करताय? पोलीस? अनु, काय प्रकार आहे? तुला अटक करायला आलोय. चल उठ. अटक कशाबद्दल? काय केलंय मी? तू पोलीस स्टेशनला चल, सगळं सांगतो तुला. चल उठ. एक मिनिट, ही काय पद्धत आहे? ए, नाटक करू नकोस. चल. अहो, पण मी काय केलंय हे तर सांगा ना मला. साहेब ऐका ना. त्यांनी काही केलेलं नाही. त्यांच्या विरोधात तक्रार आहे. तुम्ही बायकोला बेल्टनी मारले ना? काय? मी काही काय बोलताय? मी माझ्या बायकोच्या अंगाला हातही नाही लावला. मी का मारू तिला? बघा कसं ऍक्टिंग करतोय हा. तू तुझ्या बायकोला किती आणि कसं मारलंय ना, हे पूर्ण दुनियाने बघितलंय. तुझा तो व्हिडिओ आहे ना, व्हायरल झालाय. व्हायरल. काय बोलताय साहेब? कसले व्हिडिओ? काय व्हायरल झाले? काय बोलतायत अनु? तू पोलीस स्टेशनला चल, तुला सगळं दाखवतो.
चला घेऊन त्याला. नाही नाही साहेब ऐका ना, मी हात जोडते तुमच्यासमोर. मी खरं सांगते, विश्वास ठेवा माझ्यावर. तुम्ही कुठल्या व्हिडिओ बद्दल बोलताय आम्हाला माहित नाही, पण त्यांनी मला मारलं नाहीये, त्यांनी मला हात सुद्धा लावला नाहीये. मॅडम तुम्हाला वेगळं सांगायचं का? आमच्या कामात कशाला अडथळा आणताय? तुम्हाला जे काही बोलायचं असेल ना ते पोलीस स्टेशनला येऊन बोला. आता ना बाजूला हो. चला वा बाजूला. हे घ्या त्याला. चल, हे चल. साहेब ऐका, मी साहेब, खरंच काही केलं नाहीये. अहो, मी- साहेब, नाही 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 ऐका साहेब साहेब प्लीज प्लीज प्लीज, मी हात जोडते तुमच्यासमोर. त्यांनी काही केलं नाही, मी सांगते ना तुम्हाला, त्यांनी काही केलं नाही. एक मिनिट साहेब, हे सगळं तू घडवून आणलंय. बरोबर, तुझी बहीण इथे आहे, म्हणजे तू तुझ्या बहिणीनी आणि तुझ्या बापानी घडवून आणलंय हे सगळं. आवाज खाली. आम्ही इथं असताना तुझी एवढी हिंमत? ही तक्रार ह्यांनी नाही केली तर त्यांच्या बहिणीने, ऍडव्होकेट नीरजा यांनी केली. बोल आता, काय करणार आहेस? वाह न वाह, कळलं आत्ता, आत्ता कळतंय मला सगळं. म्हणजे काल जे काय आपल्यामध्ये बोलणं झालं त्या सगळ्यावर मी विश्वास ठेवला, परत एकदा विश्वास ठेवला की नाही सगळं बदललंय आता. आता सगळं परत पहिल्यासारखं होणार आहे. हे हा सगळा विचार मी जेव्हा करत होतो आणि तिथे माझ्या बरोबर हे सगळं बोलत असताना तुझ्या डोक्यात हे चालू होतं. नाही, मी कोणाला काही सांगितलं नाहीये. मला याविषयी काही माहित नाहीये खरंच. निर्जला कसं कळलं तुमच्या इतका? मलाही गोंधळ झालाय. बाबाच खोटारडे. एक लक्षात ठेव आता अनुप्रिया, हे जे काही तू केलंयस ना, यासाठी उभ्या आयुष्यात मी तुला माफ नाही करणार. अहो ऐका ना, ऐका ना, मी काय केलं? ए बंद करा तुमची नाटकं. चला आता. ए चल. अहो, चला घेऊन, साहेब, चला घेऊन. त्यांनी काही नाही केलं, मी सांगते ऐका ना. साहेब त्यांनी काही केलं नाहीये, मी सांगते ना, त्यांनी काही केलं नाहीये. साहेब ऐका ना, ऐका ना, त्यांनी काही केलं नाहीये, मला नाही मारलंय. साहेब अनु ऐक माझं. ऐका. अनु मी खरंच तुमची नाही तक्रार केली, खरंच नाही केली. वहिनी. अनु 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 ऐक. उठ. नीरजा, सांग ठीक ना आहेस त्यांना. ना, तू थांब, शांत हो. बघितलं ना सर, तुम्ही समोर आहात तरी का कसा वागतोय? बघितलं ना, काळजी करू नका. याला आता याची शिक्षा होऊनच राहणार. काय हलकट माणूस आहे हा. हे असं काय बोलतोस तू माझ्या नवऱ्याशी? इन्स्पेक्टर साहेब बघा ना, ते दगड आणतायत. तू आज चल, तू आज चल, तू इकडे ये. तू आज चल. सांग. चल गाडी पाठी मागे. नाही तक्रार केली, ऐकताय ना तुम्ही? नीरजा मॅडम, तुम्हाला मिसेस पाटकरना पोलीस स्टेशनला घेऊन यावं लागेल. त्यांची सुद्धा साक्ष घ्यावी लागणार आहे. हो, मी घेऊन येते तुला. चला बघा. चला मॅडम, चल मॅडम, बाजूला काढा त्यांना. अनु ऐक. चला, चला बाजूला. अनु ये इकडे ये. चला बाजूला या. अनु ऐक माझं. अनु चला अनु मॅडम, पाठीमागे त्यांना. अनु ऐक.
तू शांत हो, शांत हो. मी नाही तक्रार केली. पिहू मी नाही तक्रार केली. नीरजा मी अनु चल हात चल. शांत हो अनु. घेऊन गेलेत मला जाऊ दे. मला जाऊ दे. अविनाशला घेऊन गेले. नीरजा, पिहू तुला कळतंय का आपल्या बाबांना घेऊन गेलेत पोलीस. पिहू खरंच मी सांगते त्यांनी मला नाही मारलं. त्यांनी मला हात सुद्धा लावला नाही. मग काल रात्री काय झालं नक्की? अविनाश 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 तुम्ही ऐका ना असं तुम्ही शुद्धीत नाही आहात. अविनाश तुम्ही शुद्धीत नाही आहात. ऐका तुम्ही थांबा. तुम्ही माझं ऐका. तू अविनाश थांबा. तुम्ही मला काय वचन दिलं होतं याचा विचार करा. काय बोलला होता तुम्ही मला की तुम्ही माझ्या अंगाला हातही लावणार नाही असं कबूल केलं होतं. हाच प्रॉब्लेम आहे तुमचा. तुमचा राग एवढा टोकाचा आहे ना अविनाश की त्या रागाच्या भरात तुम्ही काय करता, काय बोलता, कसे वागता हे तुमचं तुम्हाला कळत नाही. मला हेही माहिती की तुमचा राग निवळल्यावर तुम्ही जे काही केलं ना ह्याचा पश्चाताप होतो तुम्हाला. पण त्याचा नंतर काय उपयोग? आपलं नातं यामुळे खराब होतं अविनाश. प्रेम करता ना तुम्ही माझ्यावर. असं वागवतं कोणी घरच्या स्त्रीला? तुम्ही माझ्या आईच्या घरी आलात. मला म्हणालात की मी पुढे असं वागणार नाही. त्यावर विश्वास ठेवून मी इथे आले. का? कारण मला आपलं नातं तोडायचं नाही अभि. आणि मला माहिती आहे की तुम्हाला हे नातं तोडायचं नाही अभि. मग का एवढा राग? जी काही शिक्षा दिलीत मला त्या जंगलात सोडून तुम्हाला नाही माहिती मला काय काय सहन करावं लागलं. मी खूप हर्ट झाले. ठरवलेलं की मी कधी परत येणार नाही तुमच्याकडे. लांब जाईन तुमच्यापासून. पण तुम्ही तिकडे आईकडे आलात, माझ्याशी बोललात, मला समजावलं, मला वचन दिलं. तुमच्यावर विश्वास ठेवून मी इकडे आले. पण पुन्हा जर तुम्ही असे वागलात तर मी निघून जाईन कायमची. तुला सगळं माहिती आहे. तुला माहिती आहे हे घर तुझ्याशिवाय नाही चालू शकत. तुला हे माहिती आहे की या घरातल्या प्रत्येक माणसाला तू हवे असतेस. तू नाहीस तर या घराला घर पण नाही. हे सगळं माहिती आहे तुला. विश्वासघात केलास का माझा? मी फालतू आहे. मी एकदम फालतू घाणेरडा कसे वागतो तुझ्याशी. पण एक गोष्ट होती जी मी जगाला ओरडून सांगायचो. माझी अनु कधीच खोटं नाही बोलत. माझा विश्वास आहे माझ्या अनुवर. सगळं जग मला फसवेल पण अनु नाही फसवणार. त्याच अनुनी मला फसवलं ना.
बाकी सगळं जाऊ दे. ही जी सल आहे ना, ही सल नाही जाणार. खूप आत लागलाय मला, त्यामुळे हे इतक्यात हे माझ्या मनातून नाही जाणार. अवी, ऐका ना. अवी, मी तुमच्याशी खोटं बोलायला नको होतं. मी तुमच्यापासून गोष्टी लपवायला नको होत्या. खोटं बोललीस. चुकलं ना माझं. अवी, इकडे बघा ना. चुकलं माझं. या अनुप्रियाने तिच्या अविनाशी खोटं बोलायला नको होतं, पण यापुढे असं नाही होणार. मी वचन देते तुम्हाला, यापुढे मी कधी कधी तुमच्यापासून काही लपवणार नाही, काही खोटं बोलणार. अविनाश, आपण एक नवीन सुरुवात करायची का? द्याल ना मला संधी? खोटं बोलतेस तू अनु. अगं, नीरजा, मी नाही खोटं बोलत आहे. एक मिनिट, जरा अर्जंट आहे. पिहू, चल ना, आपण जाऊया. तू चल. तू मला खरं सांग, तू बाबांना वाचवण्यासाठी खोटं बोलतेस ना? नाही बाळा, मी का खोटं बोलू? मग घे माझी शपथ. तुझी शपथ घेऊन सांगते. अविनाशने मला नाही मारलं.